Hello, hello, good evening everyone. I'm audible. Hello. Okay, guys, once again, we'll start one now. Just a minute. So, just because of the first, second day, there are many people just want to join them. Okay. So now we'll continue with yesterday's session now. Okay. So once again, तर कालचा प्रोग्राम केला का तुम्ही सगळ्यांनी? डू यू हॅव इक्लिप्स रिप्लाय? इक्लिप्स आहे का तुमच्याकडे? एक मिनिट हा. एक सेकंड ना, करतो स्टार्ट. So, guys, we'll start the session now. Okay. So, just tell me, do you install the this thing? What Eclipse? Everybody install the Eclipse. Please reply. ठीक है. Wait lang, ah. Wait lang. बाहेरची आहे, बाहेरची. नाही त्याला
चला बघा. चलो now we are like as I told you. Okay, so as I told you last time yesterday की आपल्याला काय करायचंय, we are learning the Java. Okay, now we are learning Java means what? We have to learn the real time software development. We have to learn the real time software development, right? So to real time software development म्हणजे काय, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये बघा एक इंट्रोडक्शन देतो तुम्हाला मी. जर तुम्ही आज बघितलं की आपल्याकडे डिफरंट टाईपचे सॉफ्टवेअर्स असतात, म्हणजे कोणते कोणते, एक एक्झाम्पल घ्या. सगळ्यात पहिले आपल्याकडे कन्सोल ऍप्लिकेशन, जे तुम्ही सी आणि सी प्लस मध्ये युज करतात. ओके, सगळ्यात पहिले असतं ऍप्लिकेशन, त्याला म्हणतात कन्सोल ऍप्लिकेशन, राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो दुसरा असतो तो वेब ऍप्लिकेशन, जो वेबच्या आधी एक जीयूआय ऍप्लिकेशन असतो. जीयूआय नंतर एक असतो वेब ऍप्लिकेशन, आणि वेब ऍप्लिकेशन नंतर असतो मोबाईल ऍप्लिकेशन, राईट. तर मग आता हे ऍप्लिकेशन कसे बनवायचे, कोणतं पण टाईपचे ऍप्लिकेशन घ्या तुम्ही, अमेझॉनची वेबसाईट घ्या किंवा तुम्ही अमेझॉनचा मोबाईल ऍप घ्या, हाऊ टू डेव्हलप दिस ऍप्लिकेशन. सगळ्यात पहिले कन्सोल कन्सोल ऍप्लिकेशन आला. ओके, दिस इज कॉल्ड एज कन्सोल ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर असणारे पुढचा असतो जीयूआय ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर असतो वेब ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, अँड देन वी हॅव मोबाईल ऍप्लिकेशन, म्हणजे मोबाईलचे ऍप, तुमचे मोबाईल ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. तर मग हाऊ टू डेव्हलप ऑल दिस थिंग्स, राईट? To develop these things, okay, to develop these applications, you need a certain programming languages. You need some programming languages. ठीक आहे. आता कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज लागतं आपल्याला याला डेव्हलप करण्यासाठी? सो लेट्स अंडरस्टँड नाव. तर याला डेव्हलप करायला ओके okay, just tell me, Sakshi, Shravani, are you there? Sakshi, Shravani, Anuja, are you present right now? Just chat in chat box, you can reply. Acha, Sakshi from Kamis. No, Sakshi Pawar. Sakshi Pawar. Then Anuja. Pranal, are you there? ओके, आपलं नाव चेंज झालं. ओके, साक्षी, ठीक आहे. Sakshi, check with the Shravani and Anuja also, if they are able to join or not. Please reply me, message me. Pallavi, are you there? Pallavi? No, Pallavi is not there. ठीक है. Akshata, are you there? Akshata Malpure? Okay, chalo, we'll start now. ओके, ठीक आहे. बघा, तर मग आता पहिला पॉइंट काय, कुठला पण सॉफ्टवेअर बनवताना तुम्हाला सी आणि सी प्लस प्लस अँड डेटा स्ट्रक्चर. सो द रिझन ऑफ दिस प्रोग्रामिंग लँग्वेज इज टू understand the basic fundamentals. Hello, am I audible, everyone? ओके, ठीक आहे. माणूस तिला तिकडे घे.
ओके, नाव लिसन हियर. ओके, सो कुठला पण सॉफ्टवेअर बनवायचा जर असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला या टाईपचे ऍप्लिकेशन असतात. कन्सोल, GUI बेस, वेब बेस और मोबाईल ऍप्लिकेशन. टू डेव्हलप दिस टाईप ऑफ ऍप्लिकेशन यू नीड अ सर्टन प्रोग्रामिंग लँग्वेजेस. द प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे काय? त्याच्यामध्ये इफ यू कन्सिडर यू हॅव अ लँग्वेज लाईक अ जावा, you have a language like a Python, you have a .NET, and these are the language. Using this you can develop the applications. पण त्याच्यामध्ये पण कोर पार्ट आणि ऍडव्हान्स पार्ट असतो. कोर पार्ट मध्ये काय डिझाईन होईल त्याला एक बेसिकली दाखवतो तुम्हाला मी. कोर पार्ट मध्ये काय असणार, क्लिअर? त्याच्यानंतर ओके, देर इज अ अनदर सेक्शन वेअर ओके यू हॅव अ ऍडव्हान्स, म्हणजे त्याला बॅकएंड म्हणतो आपण. काय म्हणतो? बॅकएंड टेक्नॉलॉजीज. बॅकएंड टेक्नॉलॉजीचा अर्थ काय झाला बघा. बॅकएंड टेक्नॉलॉजीज म्हणजे काय की इथे आला सवलेट, देन वी हॅव GSP, वी हॅव PHP, वी हॅव ASP. ओके, देन वी हॅव नाउडेज देर इज Node.js. या टेक्नॉलॉजी आल्या, याला म्हणायचं असतं बॅकएंड टेक्नॉलॉजी. दिस इज कॉल्ड एज बॅकएंड टेक्नॉलॉजीज. अँड देन वी नीड अ डेटाबेस. जर तुम्हाला एखादा अमेझॉन सारखा जर ऍप बनवायचा आहे, वेबसाईट बनवायची आहे, सो यू नीड ऑल दिस थिंग्स. ओके, यू नीड म्हणजे सगळं नाही, याच्यातलं एक लँग्वेज तरी यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आणि इथे आला डेटाबेस. दिस इज कॉल्ड एज युअर डेटाबेस. डेटाबेस म्हणजे तुमचा ओरॅकल, PLSQL और MySQL और एनी अदर डेटाबेस. ओके, दिस इज कॉल्ड एज अ डेटाबेस हियर. डेटाबेस. मग आता इथे काय करायचं आपल्याला, दिस इज कॉल्ड एज युअर डेटाबेस. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय ऍज अ पार्ट ऑफ दिस ट्रेनिंग. ओके, वी आर गोइंग टू डेव्हलप द कम्प्लीट कन्सोल ऍप्लिकेशन, वी आर गोइंग टू डेव्हलप द मोबाईल ऍप्लिकेशन्स, वी आर गोइंग टू डेव्हलप द GUI ऍप्लिकेशन्स, वेब ऍप्लिकेशन्स अँड द मोबाईल ऍप्लिकेशन्स. पण या सगळ्यांना जो लागणारा कॉमन पार्ट असतो ना, तो इथे आपल्याकडे कोणाकडे, जावाकडे. म्हणजे मधलं आर्किटेक्चर. ओके, कोणत्या पण सॉफ्टवेअरचं आपण आता काय शिकणार आहे इथे सध्या, वी आर गोइंग टू लर्न जावा. With the help of Java, we are going to develop the web application by using this technology. And there will be a one database. Database म्हणजे आपला कोणता आला, Oracle, PLSQL. Okay, Oracle and PLSQL म्हणजे ज्याच्यात तुमचा डेटा स्टोअर असतो. So this is what the main area where we are going to work. So we are going to develop GUI application, web application, mobile application. So with Java technology, इथं वेब मध्ये तुम्हाला काय काय लागणार, HTML5, CSS3 and there is a bootstrap. या टेक्नॉलॉजी त्याच्यासोबत इथे मला लागणार आहे जावा स्क्रिप्ट. वी नीड वन मोर टेक्नॉलॉजी हिअर, दॅट इज कॉल्ड एज अ JS. आणि जर एवढा ट्रॅक तुमचा नीट झाला, यू कॅन एबल टू क्लिअर एनी इंटरव्ह्यू. यू कॅन एबल टू क्लिअर एनी इंटरव्ह्यू प्रॅक्टिकली इफ यू आर एबल टू कम्प्लीट दिस टाइप ऑफ ऍप्लिकेशन. सो यू कॅन एबल टू क्लिअर एनी इंटरव्ह्यू. मग त्याच्यामध्ये चला आपल्याला एक शॉपिंग ऍप डेव्हलप करायचं आहे. काय डेव्हलप करायचं आपल्याला, एक शॉपिंग ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. तर मग शॉपिंग ऍप्लिकेशन डेव्हलप करताना सो व्हॉट थिंग्स आर रिक्वायर्ड. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड अ लँग्वेज लाईक अ जावा. Right now we are learning Java, but that's a खूप advantage. Remember this. I am telling you, once you learn the Java programming, you can learn other programmings easily. If you know Java programming, you can learn other programming easily. ठीक आहे, जर हा एक ट्रॅक व्यवस्थित कळला, so you can develop the any type of applications. Okay, so here we are going to learn HTML, CSS. Here we are going to learn the Android technology, GUI and console applications. पण या सगळ्यांसाठी लागणारा पार्ट म्हणजे तुमचा उप्स कन्सेप्ट अँड जावाच्या कोर कन्सेप्ट. उप्स कन्सेप्ट अँड जावाच्या कोर कन्सेप्ट. सो लेट्स अंडरस्टँड. तर मग तुम्हाला मी काल एक ऍप्लिकेशन सांगितलं होतं, चला रिअल टाइम नुसार कन्सिडर करूयात. जस्ट कन्सिडर विथ रिअल टाइम. तर मग आपल्याला काय करायचं, एक शॉपिंग ऍप्लिकेशन बनवायचंय. तर शॉपिंग ऍप्लिकेशन बनवताना सगळ्यात महत्वाचं कोण असतं बरं, प्रॉडक्ट असतो. जर तुम्ही प्रॉडक्ट अवेलेबल असेल तरच कस्टमर तो प्रॉडक्ट परचेस करायला जाणार. सो इथे आला माझ्याकडे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हटला म्हणजे काय, प्रॉडक्टला आयडी असणार आहे. प्रॉडक्ट हॅज नेम हिअर, प्रॉडक्ट हॅज प्राइस हिअर अँड प्रॉडक्ट हॅज द क्वांटिटी हिअर. Product has the quantity here. So these are my attributes and this is my class. So लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून काय शिकवतोय मी, नीट ऐका. जर तुम्हाला एखादी सॉफ्टवेअर बनवायचंय, ऑनलाईन शॉपिंगचं ऍप्लिकेशन बनवायचंय, तर तुम्ही त्या UI नका बघू. डोंट कन्सिडर द UI राईट नाऊ. जस्ट इमॅजिन द आर्किटेक्चर. आपण जर आपण मार्केटमध्ये जातो शॉपिंग करायला, तर आपण प्रॉडक्ट परचेस करायला जातोय. जर आपण प्रॉडक्ट परचेस करायला कोण जातंय, टेल मी. कॅन यू टेल मी, प्रोडक्ट परचेस करायला कोण जाणार आहे, टेल मी.
and please reply, because this is very important. You can just reply in the chat box. ओके, प्रोडक्ट परचेस करण्यासाठी कोण जाणार आहे? येस, ऑब्विसली कस्टमर, करेक्ट. ओके, सो आता बघा, तुम्हाला ऑलरेडी ऑब्जेक्ट ओरिएंटेड माहिती आहे. ओके, तुम्हाला काय, आपल्या पॅरेंट्सला पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड माहिती आहे, पण त्यांना हे नाही कळत की याला, अरे हा, याला क्लास म्हणतात, याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात, याला इनहेरिटन्स म्हणतात. हे त्यांना नाही माहिती. कळलं का कसं काय? एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला आता जर विचारलं, जसं मी आता ओके, सीपीपी मध्ये पण सांगितलं होतं, सपोज जर आपण झू मध्ये गेलो, तर झू मध्ये काय असतं, टेल मी. टेल मी, म्हणजे सोपं एक्झाम्पल जे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे. ओके, काय ॲनिमल्स. ओके ओके, तर आता आम्ही काय सांगितलं, ॲनिमल्स, राईट. नाऊ टेल मी वन थिंग. तर मग जर तुम्ही झू मध्ये गेले, तिथं ॲनिमल नावाचा ॲनिमल आहे का खरंच एखादी प्रेझेंट? टेल मी, ॲनिमल नावाचा ॲनिमल प्रेझेंट आहे का? नो. So then why you are using the word animal here? So why you are using the word animal here? Tell me. So what is the reason behind this? Why you are using the word animal? Because the animal word is based on some common attribute. You are defining one category. Based on one common variable, you are defining one category. And that category is telling ki this is the animal class. This is animal class. जर मी तुम्हाला विचारलं हॉस्पिटल, तर हॉस्पिटल म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय काय वर्ड्स येतात? ओके, पेशंट्स, त्याच्यानंतर डॉक्टर्स, त्याच्यानंतर वार्ड्स. तर हे जे वर्ड्स तुम्ही जे बोलतायत ना, हे वर्ड्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मी काय बोलतो नीट ऐका. हे जे वर्ड्स तुम्ही सगळे बोलतायत ना, सो दिस वर्ड्स आर नथिंग बट युअर क्लासेस. यू आर गेटिंग माय पॉइंट. जर तुम्ही एखादी हॉस्पिटलचं नाव काढलं, तर हॉस्पिटल म्हटलं म्हणजे काय? देर इज अ डॉक्टर, देर इज अ पेशंट, देर इज अ वार्ड, देर इज अ नर्स. Okay, so there, like, medicines. These words means nothing but your classes, and you should able to connect all these classes with each other. You should able to connect all these classes with each other. Guys, you are getting this example what I'm telling you? Please reply. As I told you की when you are saying hospital, हॉस्पिटल म्हटलं म्हणजे तिथे डॉक्टर आला, तिथे पेशंट्स आले, तिथे नर्स आले, वार्ड्स आले, ओके, मेडिसिन आले. मग आता हे जे सगळं आहे, ओके, हे सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे प्रोग्रामिंग मध्ये. हे कधी लिहिता येतं? जर तुम्हाला त्या प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट माहिती असतील तर. हे कधी लिहिता येतं? जर तुम्हाला प्रोग्रामिंग कन्सेप्ट माहिती असतील तर. तर लिहिण्याची पण एक पद्धत असते. जसं मी तुम्हाला बोललो की जर मी तुम्हाला शॉपिंगचा प्रोग्राम बनवायला लावला, सरळ सगळे लोक एकच क्लास घेतील, त्याच्यामध्ये सगळे कस्टमरचा डेटा पण तिथेच, प्रोडक्टचा डेटा पण तिथेच, ऍड्रेस डेटा पण तिथे, असं नसतं. सॉफ्टवेअर असं डेव्हलप नाही होत. लक्षात घ्या. प्रोडक्ट क्लास इज सेपरेट, वी हॅव अ कस्टमर क्लास इज सेपरेट. म्हणून तर रिअल टाइम मध्ये सगळ्यांना वेगळी कॅटेगरी दिली गेली आहे. फूड एक कॅटेगरी आहे, ॲनिमल एक कॅटेगरी आहे, ह्युमन एक कॅटेगरी आहे, कस्टमर आयडी, देन वी हॅव अ कस्टमर नेम, देन वी हॅव अ मोबाईल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतलं आपण पुढे? लेट्स अंडरस्टँड हिअर. कस्टमर झाला, प्रॉडक्ट झाला. Product is going to, when you purchase the product, you have to pay the bill. You have to pay the bill number is there. Then we have amount is there. Then we have GST is here. So these are my variables. After this, त्याच्यानंतर काय आपल्याकडे बघा, कस्टमर नंतर आपल्याकडे इथे काय येतं? कस्टमरचा जो प्रॉडक्ट परचेस केला तो कुठे जाणार आहे? एका ऍड्रेसला. So we need an address here. So here is the address now. So now try to understand this example. Here your customer purchased the product. Please understand this example. Here your customer purchased the product. This product, okay, when you purchase the product, you have to pay the bill. When you pay the bill, this product will ship to this address, and this address is belong to this customer. Everyone understood the diagram? Please reply. When you customer purchase the product, for product there is a bill. For this product you have an address, okay, and this address belongs to this customer.
इथपर्यंत कळलं का तुम्हाला? ओके, मग आता हे लिहायचं कसं काय, टाईप कसं करायचं जावामध्ये? लेट्स अंडरस्टँड दिस. आता हे सगळं टाईप कसं करायचं? सो लेट्स अंडरस्टँड नाव. सो हिअर इज द प्रोजेक्ट. ओके, सो स्टार्ट द इक्लिप्स. काय यूज करायला लावलं तुम्हाला मी? इक्लिप्स. ओके, इक्लिप्स डाउनलोड करायचं. त्याच्या आधी जावा जेडीके 8 डाउनलोड करायचं. लक्षात घ्या. दिस 2 टूल्स यू रिक्वायर्ड हिअर. ओके, लक्षात घ्या. दिस 2 टूल्स आर रिक्वायर्ड हिअर. तर मग आता काय केलं मी बघा. लेट्स क्रिएट द फाईल न्यू अँड प्रोजेक्ट टुडे. सो शॉप, हिअर इज द शॉप ऍप्लिकेशन. काल एक बनवलं होतं, आज याला 2 नाव देतो मी. विल रिपीट दॅट यस्टरडेज कोड अँड विल ऍड फ्यू मोर थिंग्स इन द प्रोजेक्ट. ठीक आहे, कालचाच कोड मी रिपीट करतो आणि परत त्याच्यात नवीन काहीतरी ऍड करतो. ठीक आहे, लक्ष द्या. तर इथे मी काय केलं, शॉप ऍप नावाचा एक प्रोजेक्ट बनवला. राईट क्लिक. ओके, राईट क्लिक, न्यू अँड क्लास. राईट क्लिक, न्यू अँड क्लास. याला नाव दिलं आपण काय बरं? प्रॉडक्ट. सगळ्यात पहिले याला रिव्हर्स मध्ये स्टार्ट करायचं. कारण की बघा, जर लॉकडाऊन आहे आणि बाहेर दुकानच बंद आहे तर कस्टमर बाहेर जाईल का? ऑब्विसली नो. लक्षात घ्या, जर लॉकडाऊन असेल आणि जर बाहेर दुकानच बंद आहेत म्हणजे प्रोडक्टच अवेलेबल नाहीये तर कस्टमर कशाला बाहेर जाईल ना? यू गेटिंग माय पॉइंट? अंडरस्टूड? सो इम्पॉर्टंट इज द कस्टमर ऑब्वियसली, बट देर शुड बी अ प्रोडक्ट अवेलेबल इन द मार्केट. इफ products are available, then only customer will go and purchase the product. जर प्रॉडक्ट अवेलेबल असेल तरच कस्टमर तो प्रॉडक्टला परचेस करायला जाणार आहे. समजलं का सगळ्यांना? ओके, तर बघू आता काय करायचं. इथे आलो, एक प्रॉडक्ट क्लास घेतला. देन प्रायव्हेट इंटिजर प्रॉडक्ट आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग प्रॉडक्ट नेम, प्रायव्हेट डबल प्रॉडक्ट प्राइस, प्रायव्हेट इंटिजर प्रॉडक्ट quantity. So these are my variables here. Remember this. So या व्हेरिएबलला इथे लिहिलं आपण. व्हेरिएबल लिहिण्याची पद्धत बघा. प्रॉडक्ट स्मॉल आहे, आय कॅपिटल आहे. प्रायव्हेट म्हणजे जसं C++ मध्ये तुम्ही इथे प्रायव्हेट लिहितात तसं जावामध्ये इथे नाही लिहायचं. जावामध्ये प्रत्येक व्हेरिएबलला प्रायव्हेट लिहायचं. आता हे का लिहायचं ते नंतर सांगेल. सध्याच्या लेक्चरला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. व्हेरिएबल प्रायव्हेटच ठेवा, क्लास पब्लिकच ठेवा. रिमेंबर दिस. आपण हे नंतर डिस्कस करू. तुम्ही एकदा कोड सुरू करा पहिले की हे प्रायव्हेट लिहायचे व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर टू असाइन द व्हॅल्यू. आता हे व्हेरिएबल तर प्रायव्हेट आहे. आता हे व्हेरिएबल माझे प्रायव्हेट आहे, याला व्हॅल्यू तर द्यायच्या आहेत. मग व्हॅल्यू कशा द्यायच्या? मग जर प्रायव्हेटला व्हॅल्यू द्यायची असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही कन्स्ट्रक्टर यूज करा किंवा तुम्ही सेट मेथड यूज करा. तर बघा, म्हणजे काय झालं, मी तुम्हाला सांगितलं ना, ऑब्जेक्ट ओरिएंटेड इज बेस्ड ऑन रिअल टाइम. ऑब्जेक्ट ओरिएंटेड इज बेस्ड ऑन व्हॉट? रिअल टाइम. मग रिअल टाइम मध्ये मला एक सांगा, जसं मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं, आपल्याकडे मोबाईल आहे. मोबाईलला लॉक करायचं असेल तर बाजूला बटन दिलंय. मोबाईलला चालू करायचं तर बटन प्रेस करा. तर हे जे बटन आहे ना, हे पब्लिक मेथड आहे. पण ते पब्लिक मेथड जे आहे ना, ते आतल्या प्रायव्हेट व्हेरिएबलला ऍक्सेस करतंय. कुठेतरी पॉवर सप्लाय कट करणार, कुठेतरी पॉवर सप्लाय ऑन करणार. फॅनचं बटन आहे आपल्याकडे. फॅनचं बटन प्रेस केलं का आत पॉवर कनेक्शन स्टार्ट होणार. फॅनचं बटन प्रेस केलं का पॉवर कनेक्शन कट होणार. लक्षात घ्या, हे बटन म्हणजे फॉर सिक्युरिटी, दॅट इज कॉल्ड एज पब्लिक मेथड. पण तुम्ही डायरेक्टली ते म्हणजे आतमधल्या वायरच ऍक्सेस करतायत, पण डायरेक्ट नाही करतायत. कळलं का तुम्हाला मी काय बोललो? यू आर ऍक्सेसिंग द म्हणजे त्या वायर ज्या आतमध्ये त्याच ऍक्सेस करतायत, फक्त त्या तुम्ही डायरेक्टली ऍक्सेस करत नाहीये. याला म्हणतात इनकॅप्सुलेशन. याला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. हा जो डेटा आहे मी हा हाईड केला इथे, प्रायव्हेट डेटाला हाईड केलं. टू प्रिंट दिस डेटा यू कॅन राईट क्लिक हिअर, गो टू सोर्स. मी लिहून ठेवतो इथे. राईट क्लिक, सोर्स, सिलेक्ट सेटर अँड गेटर ऑप्शन. हे लिहून ठेवलं इथे. राईट क्लिक, सोर्स, सिलेक्ट, हे बघा गेटर सेटर्स दिसतंय का ऑप्शन? राईट क्लिक, सोर्स,
सिलेक्ट गेट स्टेटस, याला क्लिक करा, सिलेक्ट ऑल करा, ओके करा. हे बघा, लुक ॲट द मेथड्स. ओके, काय सांगितलंय ते मी व्हेरिएबल लिहिलेत मी प्रायव्हेट मध्ये. पहिला पॉइंट. त्याच्यानंतर ही माझी गेट मेथड आहे, ही माझी सेट मेथड आहे. याचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला, थांबा. म्हणजे हे प्रायव्हेट आहे की नाही, याला व्हॅल्यू तर द्यायची आहे. प्रायव्हेट असेल तर व्हॅल्यू कशी काय द्यायची? प्रायव्हेट असेल तर म्हणजे जो वायर आतमध्ये ठेवलेल्या आहेत त्या प्रायव्हेट आहे, त्याला व्हॅल्यू द्यायला हे एक पब्लिक बटन आहे. हे बघा, या बटनला तुम्ही व्हॅल्यू पास करा, ही व्हॅल्यू त्या प्रायव्हेट व्हेरिएबलला देणार, म्हणजे याला देणार. याला प्रिंट करायचं असेल तर या बटनला ऍक्सेस करा. बघा, तुमच्याकडे एक बटन आहे, इथून प्रेस करा, लगेच पॉवर. म्हणजे तुम्हाला मी आता थोड्यापूर्वी एक एक्झाम्पल सांगितलं होतं की आता आपण घरामध्ये गणपतीला लाइटिंग वगैरे करतो. मग त्या लाइटिंग करताना तुमच्याकडे एक वायर आहे, त्या वायरला एक पिन आहे, त्या पिनला पुढे दोन पॉइंट्स आहेत. ते पॉइंट जर आपण सॉकेटमध्ये टाकले, ठीक आहे, तर ती लाइटिंग लागणार. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, जर ती पिन नसेल तर तुम्हाला ती वायर त्या सॉकेटमध्ये टाकावी लागेल. नीट ऐका काय बोललो. पिन जर नसेल तर ती वायर तुम्हाला सॉकेटमध्ये टाकावी लागेल. आणि ती जर वायर तुम्ही सॉकेटमध्ये टाकली, बटन चालू केलं तर लाइटिंग लागेल. मग पिनची काय गरज आहे बोला मला? पिन का वापरतोय आपण त्या वायर सोबत? टेल मी. Guys, please reply, please listen carefully. Okay, in online session your reply is very important. Everyone please understand few things. Okay, कारण की त्याच्याशिवाय मला कळणार नाही. ओके, फॉर सेफ्टी पर्पज. आता तुम्हाला एक नीट लक्षात घ्या, मी काय करतोय ते नीट ऐका. कारण की ना माझ्या शिकवण्यात खूप क्लॅरिटी असते. जर काही डाऊट असेल मला सांगत जा, म्हणजे मला पण लगेच अपडेट मिळतात. जर तुम्हाला, कारण कसं असतं, क्लासमध्ये समोर असेल तर मला कळतं, पण इथे तुम्ही समोर नाहीयेत. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या मला काय सांगायचंय ते. इकडे तुमच्याकडे दोन पिन आहेत असे, म्हणजे हे तुमच्याकडे अशा पिन असतात त्या, म्हणजे पिनला असे दोन इथे पॉइंट आहेत. नीट ऐका, महत्वाचा पॉइंट आहे फार. ठीक आहे, आणि इकडनं एक वायर आणली तुम्ही. यू हॅव वन वायर दिस साइड. ओके, असं एक आपण काय करू, अशी वायर घेतली सपोज. ठीक आहे, क्लिअर. आता मला सांगा, ही जी वायर होती ही आतमध्ये जाऊन याचे दोन पॉइंट्स आहेत, इथे कनेक्टेड आहेत. नीट बघा बरं का मला काय सांगायचंय. म्हणजे याला एक इनपुट आहे आणि याला एक आउटपुट आहे. एम आय राईट? दिस इज कॉल्ड ॲज इनपुट. आपण इलेक्ट्रॉनिक्स नाही शिकत आहे बरं का. ओके, लिसन. सो दिस इज कॉल्ड ॲज इनपुट अँड दिस इज कॉल्ड ॲज आउटपुट. एम आय राईट एव्हरीवन? येस ऑर नो? म्हणजे ही झाली माझी सेट मेथड. बघा मी काय बोललो. ही जी झाली, ही झाली माझी सेट मेथड, आणि ही जी झाली या साईडला माझी गेट मेथड, आणि या साईडला ही असणार आहे माझी गेट मेथड. कळलं का तुम्हाला? आणि या सेट आणि गेट प्रायव्हेट डेटाला ऍक्सेस करताय. हा जो डेटा माझा आतमध्ये आहे ना, हा बघा, द डेटा विच इज इनसाइड दिस, हा डेटा, हा झाला माझा प्रायव्हेट डेटा. हा कोण आहे? माझा प्रायव्हेट डेटा आहे. तुम्ही ह्या वायरने त्याला व्हॅल्यू सेट केल्यात, इकडनं तुम्ही त्याला काय केलंय? गेट केलंय. कळलं का? ओके, सो दिस इज व्हॉट युअर इनपुट अँड दिस इज व्हॉट युअर आउटपुट हिअर. सो सेट मेथड त्याला व्हॅल्यू सेट करते, गेट मेथड त्याच्या व्हॅल्यू बाहेर घेते. लक्षात ठेवा, तेच आपण केलं इकडे. इथे आपण या प्रायव्हेट व्हेरिएबलला याच्याने मी व्हॅल्यू सेट करणार, बाहेरनं मी याला व्हॅल्यू पास करणार, ती व्हॅल्यू याला गेली आणि याला मिळाली. याला प्रिंट करायचं असेल तर गेट मेथड वापरायची. कुठे गेट मेथड आहे बघा, ही मेथड याची व्हॅल्यू रिटर्न करणार. हा दिस म्हणजे कोण? हा वरचा व्हेरिएबल. विदाउट दिस म्हणजे कोण? हा व्हेरिएबल. याला नाव असतं इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, इथे लिहून ठेवतो मी. हिअर दिस मीन्स व्हेरिएबल. ओके, हा झाला माझा इन्स्टन्स व्हेरिएबल, हा झाला माझा इथला व्हेरिएबल. एनी डाऊट हिअर प्लीज रिप्लाय. इथपर्यंत कळलं का सेट मेथड आणि गेट मेथडचा पर्पज? सोपं एक्झाम्पल घ्या, काल पण बोललो तुम्हाला मी. ठीक आहे, आता तुम्ही हे लेक्चर मी जे शिकवतो ते ऐकताय. ठीक आहे, आता तुम्ही जे काय ऐकताय ते कानाने तुमच्या, म्हणजे कानांमधून तुम्ही जे काय, यू आर लिस्निंग एव्हरीथिंग. ओके, अँड यू आर जस्ट लुकिंग द कोड युझिंग युअर आईज, राईट? तर मग हे तुमचे काय झाले? गेट, म्हणजे ह्या व्हॅल्यू मी सेट केल्या. लक्षात घ्या. आता हे तुम्हाला गेट, म्हणजे तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन पास केल्या. प्लीज लिसन. आपलं ब्रेन हे इनकॅप्सुलेट आहे. अलग लक्षात आहे, सिक्युअर्ड आहे. एम आय राईट?
आपलं ब्रेन जे आहे ना ते इनकॅप्सुलेट आहे, सिक्युअर्ड आहे. एम आय राईट? त्याला जे इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, तुमचे कान आहे, ओके, डोळे आहेत, हे त्याचे इनपुट पॉइंट आहेत. आणि आउटपुट म्हणजे आपण बोलतो किंवा लिहितो पेपरमध्ये, हे झालं आपलं आउटपुट. यू आर गेटिंग द पॉइंट? Your brain is your encapsulation, and to set the value to your brain we are using the this public method. म्हणजे कानाने तुम्ही एकतर ऐकणार आणि तर तुम्ही बोलणार. कुठे तुम्हाला वायवा मध्ये आन्सर द्यायचे तर तुम्ही बोलणार, बरोबर आहे की नाही? सो दीज आर युअर पब्लिक मेथड टू आन्सर, बिकॉज nobody can access your private data. Your brain is your private property. Nobody can access that. Okay, nobody can access that. So these are the some real time examples. Please remember this. Okay, so chalo, we'll have done here. We have one set method which is used to set the value. We have a get method which is used to get the value. Fine. Let's come to the main class now. Okay, right click, new, and create a class here. Test. Once again, application main is my main class. This is called as main method in Java. This is your main method in Java. Okay, now, so listen guys, I am just telling you, see, आपल्याला कन्सेप्ट पण शिकायचा आहे, पण आपल्याला साइड बाय साइड एक प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे. एक नाही, आपण 2 ते 3 प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. म्हणजे आपण कन्सोल मध्ये प्रोजेक्ट करणार आहे, आपण जीयूआयचा प्रोजेक्ट करणार आहे, आपण वेबचा पण प्रोजेक्ट करणार आहे, आपण अँड्रॉइडचा पण प्रोजेक्ट करणार आहे. तेव्हा तुम्हाला टेक्नॉलॉजी कळते की रिअल टाइम सॉफ्टवेअर कसे डेव्हलप होतात. प्लीज रिमेंबर, त्याच्यात तुमचं सगळं जावा कव्हर होणार आहे, तुमचा डेटाबेस कव्हर होणार आहे, तुमचे वेब प्रोग्रामिंग कव्हर होणार आहे, तुमचा अँड्रॉइड कव्हर होणार आहे. दिस इज व्हॉट द फ्लो. त्याच्यासाठी लागणारा कॉमन पार्ट मी आता डिझाईन करतोय, म्हणजे उप्स कन्सेप्ट. त्याला लागणारा कॉमन पार्ट मी आता डिझाईन करतोय, म्हणजे हा, लक्षात घ्या. तर आता आपण आज प्रॉडक्ट क्लास करतोय, नीट बघा. तर त्यासाठी मी ते मेन मेथड लिहिली. तर या मेन मेथडचा अर्थ काय तो आपण नंतर बघू. पब्लिक काय असणार आहे, स्टॅटिक काय असणार आहे, त्याच्यानंतर हे स्ट्रिंग म्हणजे काय, हा ऍरेचा अर्थ, याला ऍरे म्हणतात, तो काय, हे आपण नंतर शिकू. डोंट वरी. क्लिअर? प्रत्येकाचा सेपरेट टॉपिक या, डोंट बी कन्फ्युज. ओके, आता काय केलं मी इथे, ऑब्जेक्ट क्रिएट करा त्या क्लासचा. जस्ट क्रिएट ऑब्जेक्ट. प्रोडक्ट p1 इक्वल टू न्यू प्रोडक्ट. आता p1 डॉट सेट प्रोडक्ट आयडी 101. p1 डॉट सेट प्रोडक्ट नेम लॅपटॉप. p1 डॉट सेट प्रोडक्ट प्राइस. मी असं गृहीत धरतोय तुम्हाला सगळ्यांना C++ थोडंफार माहिती आहे, त्यानुसार मी हे स्टार्ट केलंय. रिमेंबर, ओके, इफ यू डोंट नो C++, सो प्लीज इन्फॉर्म मी. ओके, तो इथे काय केलं आपण, ऑब्जेक्ट क्रिएट केला. तर सीपीपी मध्ये ऑब्जेक्ट असा क्रिएट होतो, जावा मध्ये ऑब्जेक्ट असा क्रिएट होतो, लक्षात ठेवा. C++ मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करताना असा क्रिएट होतो, जावा मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करताना असा क्रिएट होतो, लक्षात ठेवाय. क्लिअर? मग इथे व्हॅल्यू सेट केल्या, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस. आता याला कसं होतं बघा, इथे 101 व्हॅल्यू, इथे कंट्रोल प्रेस करा. मी तुम्हाला हिंट देतो काय करायचं ते. प्रेस कंट्रोल प्लस okay, control plus enter. Just take the mouse pointer here and click enter. Enter किंवा क्लिक करा. कंट्रोल अँड क्लिक, डोंट एंटर. इथे यायचं, क्लिक करायचं, हा इथे जम्प करेल. प्लीज लिसन अगेन. सेट केलं याला, इथे क्लिक करा, ही व्हॅल्यू इथे आली याच्याकडे 101. त्याने ही व्हॅल्यू याला दिली, याला म्हणजे याला मिळाली 101. हे बघा, याचा अर्थ प्रायव्हेटला व्हॅल्यू मिळाली. आता पुढची व्हॅल्यू, नेम सेट करा. इथे आलं नेम, ते नेम याच्याकडे आलं, याच्याकडनं ते नेम इथे आलं. हे बघ, इथे आलं, काय होतं, लॅपटॉप. ठीक आहे, परत एकदा इथे प्राइस लिहिलं, इथे ती प्राइस याच्याकडे आली, इथून ती प्राइस याला मिळाली, याला मिळाली म्हणजे याला मिळाली, इथे मिळाली प्राइस. ओके, प्राइस झाली 10,000. ओके, इथपर्यंत झालं. आता याला प्रिंट करायचंय किंवा ओके, क्वांटिटी राहिली ना त्याची, काय राहिलं, क्वांटिटी राहिली आपल्याला सेट करायची. इथे लिहिलं p1 डॉट सेट क्वांटिटी, 2 क्वांटिटीज, दॅट सेट. तर इथे मी व्हॅल्यू सेट केल्या. आपण काय केल्या, व्हॅल्यू सगळ्या सेट केल्या. रिमेंबर दिस.
सो इथे आपण आयडी सेट केला, इथे आपण नेम सेट केला, इथे आपण प्राइस सेट केली, इथे आपण क्वांटिटी सेट केली. नाव टू प्रिंट दिस जावात काय यूज करतो आपण, SYSO कंट्रोल स्पेस. हे बघा, प्रोडक्ट आयडी प्लस P1 डॉट प्रेस करा. You will get the suggestion here. Click enter. That's it. SYSO product name P1 dot get name. That's it. Okay. SYSO product price plus P1 dot get price. Okay. क्वांटिटी समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. इथून मी व्हॅल्यू सेट केल्या, इथे व्हॅल्यू प्रिंट केल्या, याला राईट क्लिक करतो, रन ॲज करतो आणि रन केलं. हे बघा, हे आला डेटा. हा, प्लस इज फॉर कॉन्केटिनेशन बरं का चैतन्य. प्लस म्हणजे कॉन्केटिनेशन. आपण CPP मध्ये कसं करायचो, इथे आपण बघ असं करायचो साईन, इथे कॉन्केटिनेशन म्हणतात त्याला. म्हणजे ह्या व्हॅल्यूच्या पुढे हे प्रिंट करा. हे बघ इथे आउटपुट मध्ये, हे बघ प्रोडक्ट आयडीच्या पुढे 101, प्रोडक्ट नेमच्या पुढे हे, प्रोडक्ट प्राइसच्या पुढे हे, क्वांटिटीच्या पुढे हे, असं. कळलं का चैतन्य? ठीक आहे. ही लाईन म्हणजे मेसेज प्रिंट करा, प्रिंट एफ सारखं काम किंवा सी आउट सारखं काम करणार. या लाईनने आपण ते प्रिंट केलं, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस आणि क्वांटिटी. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. So everyone, do you understand this? Please reply. If any difficulty, message me. Tell me. ओके, ठीक आहे. आता मी काल काय शिकवलं तुम्हाला, हा जो कोड असतो हा सगळा असा इथे नाही लिहायचा. मग आपण काल काय काम केलं होतं, काल आपण अजून एक क्लास बनवला होता. इथे राईट क्लिक, न्यू आणि क्लास. म्हणजे क्लासचं नाव काय दिलं होतं मी इथे. ओके, अजून एक क्लास घेतो मी, शॉप मॅनेज नावाने घेतलं होतं. अजून वेगळा क्लास घेतला किंवा टॉप इन्फो. ठीक आहे, याला फिनिश केलं. बघा मी काय करतोय, नीट लक्ष द्या. म्हणजे आपण जस्ट प्रोसेस बघतोय रिअल टाइमला कसे सॉफ्टवेअर डेव्हलप होतात. उद्या मी तुम्हाला एकदम बेसिक प्रोग्राम दाखवेल. उद्या आपण सिम्पल ऍडिशन, सबट्रॅक्शन असं करूयात एका क्लासमध्ये. मला तुम्हाला फक्त आज विजन द्यायचंय की आपल्याला सॉफ्टवेअर कसे डेव्हलप होतात, त्याचं आर्किटेक्चर कसं डिझाईन होतं. प्लीज अंडरस्टँड दिस. हा, ओके. पब्लिक void accept and पब्लिक void डिस्प्ले. हा क्लास आहे, याच्याकडे दोन मेथड आहे, एक आहे ऍक्सेप्ट, एक आहे डिस्प्ले. ठीक आहे, एक मेथडचं नाव काय आहे, ऍक्सेप्ट आहे, आणि दुसऱ्या मेथडचं नाव काय आहे, डिस्प्ले. रिमेंबर दिस. क्लिअर? मग आता काय करायचं, एक ऍक्सेप्ट मेथड आहे, हा जो कोड लिहिलाय मी मेन मध्ये, हा कोड इथून काढा आणि इथे लिहा. ठीक आहे, आणि इथे खाली ओके, इथे लिहिणार रिटर्न P1. म्हणजे या मेथडचं काम काय माहिती का, जो हॉटेलमध्ये गेले तुम्ही ऑर्डर एका मॅनेजरला देतात, तो मॅनेजर ती हॉटेल ऑर्डर किचन मध्ये पाठवतो, किचन मधून ती ऑर्डर रिटर्न होते. म्हणजे इथे रिटर्न केलं बघा नीट. आता प्रॉडक्ट रिटर्न करून मेन कडे आली, परत मेनने काय केलं, ती ऑर्डर इथे रिसिव्ह केली. इक्वल टू, पण त्या क्लासचं नाव काय होतं, त्या क्लासचं आपण ऑब्जेक्ट करावं लागेल, शॉप इन्फो SI इक्वल टू न्यू शॉप इन्फो. नीट बघा काय केलं. ओके,
तो शॉप इन्फो जो बनवला ना त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी. त्या शॉप इन्फो मध्ये एक ऍक्सेप्ट मेथड ठेवली आहे. ती ऍक्सेप्ट मेथड एक ऑब्जेक्ट बनवते, त्या ऑब्जेक्टला डेटा देते. ओके, तो ऑब्जेक्ट मी रिटर्न केला इथे. तो रिटर्न केलेला ऑब्जेक्ट इथे आला कोणाकडे, या P1 कडे. इथे कॉल करा si.accept. आता काय करायचं, हा जो P1 आहे हा आपण डिस्प्लेला पाठवू. कोणाला पाठवायचा, डिस्प्लेला पाठवायचा. si.display आणि त्याला हा P1 पास करा. मग याचं काम काय बघा, एक मिनिट मी एक्सप्लेन करतो, जस्ट अ मिनिट. हे कट केलं सगळं इथून, कोड कम टू दिस मेथड नाव. इथे आल्यावर काय दिलं मी, प्रॉडक्ट P1 इथे डिस्प्ले केलं. आता ऐका फ्लो काय केलं ते, प्लीज लिसन. सगळ्यात पहिले आपण एक प्रोडक्ट नावाचा क्लास लिहिला. त्या क्लासमध्ये वी हॅव सम व्हेरिएबल्स हिअर, प्रायव्हेट व्हेरिएबल्स. आता याला व्हॅल्यू द्यायसाठी मी या सेट मेथडला यूज केलं. मी व्हॅल्यू याला पास करणार, ही जी व्हॅल्यू असणार आहे ती याला सेट होणार आहे, म्हणजे ती याला मिळाली. याची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर मी ह्या मेथडला कॉल करणार. सेम मी कोणासाठी केलं, नेमसाठी. हे बघा, मी याला व्हॅल्यू पास करेल, तो याला देईल आणि हा त्याला प्रिंट करेल, म्हणजे रिटर्न करेल. सेम आपण याला पण केलं, कोणाला, प्राइस साठी आणि क्वांटिटीसाठी. मग आपण मेन क्लासकडे आलो. पण मेन क्लास काय म्हणतो, हे सगळे कामं काही मी नाही करणार, लक्षात घ्या. दिस इज नॉट द जॉब ऑफ द मेन. मेनने काय केलं, मेनने एक मॅनेजरला कॉल केलं, म्हणजे हा मेन आहे, मेन ऍप हा मेन आहे. याने या मॅनेजरला सांगितलं की यू कॅन गो अँड क्रिएट द ऑब्जेक्ट. म्हणजे याने ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्टला व्हॅल्यू दिल्या आणि रिटर्न मी द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट रिटर्न केला, म्हणून रिटर्न टाईप प्रॉडक्ट आहे. ओके, रिटर्न टाईप काय, प्रॉडक्ट आहे. हा ऑब्जेक्ट ह्या P1 कडे आला. परत तो ऑब्जेक्ट त्याने डिस्प्लेला पास केला मॅनेजरने. गो टू डिस्प्ले and job of the display is to display these records. Job of the display is to display this record. So in this way you can develop your applications. म्हणजे हे पहिलं बेसिक ऍप्लिकेशन आहे. आपण फक्त आतापर्यंत जर बघितलं, फक्त हा क्लास तयार केला, हा बघा, ठीक आहे, फक्त एवढा तयार केला आपण. कळलं का. उद्या आपण हे तयार करणार, त्याच्यानंतर आपण हे तयार करणार, लक्षात घ्या. मग आपण हे तयार करणार आणि मग तुम्हाला समजेल की आर्किटेक्चर कसं डिझाईन होतं सॉफ्टवेअरचं. पण त्याच्या आधी मी थोडे बेसिक प्रोग्राम घेणार उद्या. ओके, पहिले हे कळते का नाही मला सांगा आधी. ओके, सो प्लीज टेल मी इफ यू आर फेसिंग एनी डिफिकल्टी, टेल मी. आय विल टेक द सिंपल प्रोग्राम ऑल्सो. Everyone, can you please reply? Do you understand this program? Please reply. काल पण आपण हाच घेतला होता, आज पण मी तोच प्रोग्राम घेतला. हा सगळा प्रोग्राम मी एका क्लासमध्ये पण लिहू शकतो. बघा, हा सगळा प्रोग्राम मी एका क्लासमध्ये पण लिहू शकतो. चला एका क्लासमध्ये दाखवतो तुम्हाला मी. मग तुम्ही मला सांगा कोणता अप्रोच बेटर आहे. राईट क्लिक करा, न्यू करा आणि क्लास घ्या. ठीक आहे, शॉप, त्याला मेन मेथड पाहिजे मला. बघा मी काय करतो आता. वन सेकंड, इथे मी काय केलं बघा. इंटिजर प्रॉडक्टचा आयडी, स्ट्रिंग प्रॉडक्टचं नेम, इंटिजर प्रॉडक्टची प्राइस, इंटिजर क्वांटिटी. ठीक आहे, आता या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण युजर कडनं घेऊयात. युजर कडनं म्हणजे कशा, की जसं आपण स्कॅन ऍप लिहितो ना सी मध्ये, किंवा C+ मध्ये सीन लिहितो, तसं जावामध्ये काय करतो आपण बघा. तर जावामध्ये कोणती पण गोष्ट ही क्लासच असते. काही पण शिका, देयर इज अ क्लास. मग इथे एक क्लास दिला आपल्याला, काय नावाचा, स्कॅनर नावाचा. हा आपला नाहीये बरं का, हा प्री डिफाईन क्लास आहे. हा मी नाही बनवलाय, हा प्री डिफाईन क्लास आहे. काय नाव आहे याचं, स्कॅनर. याचं नाव काय आहे, स्कॅनर. तर ऑब्जेक्ट क्रिएट करा इक्वल टू न्यू स्कॅनर आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं सिस्टीम डॉट इन. म्हणजे जसा सिस्टीम डॉट आउट हा प्रिंट करायचं काम करतो, तसा सिस्टीम डॉट इन हा रीड करायचं काम करतो.
म्हणजे सी प्रोग्रामिंग मध्ये स्कॅनएफचं काम करतो आणि सी प्लस प्लस मध्ये सी इनचं काम करतो. तो म्हणजे तुमचा सिस्टम डॉट इन. हा काय करतो, हा कीबोर्डवरनं डेटा रीड करणार आणि स्कॅनरला देणार. पण स्कॅनरने एरर दिली मला. काय म्हणते स्कॅनर? कॅनॉट फाइंड. तर मला एक सांगा, ओके, टेल मी वन थिंग. सी मध्ये जर तुम्हाला स्कॅनर यूज करायचं असेल तर काय इम्पोर्ट करावं लागतं बोला? सॉरी, स्कॅनएप पाहिजे असेल तर काय इम्पोर्ट करता तुम्ही? टेल मी. जर सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला स्कॅनएप पाहिजे असेल तर तुम्ही काय करतात बोला? यू नीड टू ऍड समथिंग. व्हॉट इज दॅट? सी प्रोग्रामिंग मध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल, स्कॅनएप पाहिजे असेल तर तुम्ही काय लिहितात? stdio.h म्हणजे हिडर फाईल. काय म्हणता याला? हिडर फाईल. मग जावा मध्ये काय असतं बघा. सो इन केस ऑफ द जावा वी डोंट हॅव हिडर फाईल. तर जावा मध्ये काय आहे इथे बघा, हिअर वी हॅव पॅकेजेस. कोणते कोणते पॅकेजेस आहे? आणि त्या पॅकेज मध्ये काय असतं? क्लासेस. ठीक आहे. मग आता कोणतं पॅकेज आहे? फॉर एक्झाम्पल जावा डॉट लँग, जावा डॉट युटिल, जावा डॉट आयओ. ओके, आयओ. ठीक आहे. जावा डॉट एसक्यूएल असे खूप आहेत. हे नंतर बघू. आता लँग मध्ये कोणता क्लास आहे माहिती का? स्ट्रिंग नावाचा क्लास आहे जो तुम्ही वापरताय ऑलरेडी. त्याच्यामध्ये अजून कोणता क्लास आहे बघा इकडे? सिस्टीम नावाचा क्लास आहे. ओके, हे दोन तुम्हाला आता ओळखीचे आहेत म्हणून हे लिहितोय मी. आता स्कॅनर मध्ये कोण आहे? या स्कॅनर मध्ये माझ्याकडे, सॉरी, युटिल मध्ये स्कॅनर नावाचा क्लास आहे. स्कॅनर. अजून डेट नावाचा क्लास आहे. अजून मॅथ नावाचा क्लास आहे. तर हे क्लासेस आहे. हे कोणी दिलेत मला? जावाने दिले. ऑल आर प्री डिफाईन्ड क्लासेस. ओके, ऑल आर प्री डिफाईन्ड क्लासेस. ठीक आहे. these all are predefined classes. हे सगळे predefined कोण आहेत? क्लासेस आहेत. and all predefined classes are stored in the package. this is called as package. ओके, हे आपण नंतर शिकणार आहे, डोंट वरी. पण तुम्ही सांगाल सर तुम्ही ते इम्पोर्ट नाही केलं याला, कारण की हे बाय डिफॉल्ट अवेलेबल आहे. हे जे आहे ना, दिस पॅकेज इज बाय डिफॉल्ट अवेलेबल. ओके, दिस इज बाय डिफॉल्ट अवेलेबल. ओके, दिस यू नीड टू इम्पोर्ट. बघा आता काय करणार मी. मला हा पाहिजे ना, कोण? स्कॅनर. हा स्कॅनर मला कुठे मिळणार? या युटिल मध्ये मिळणार. तर मी काय करतो बघा, इथे वरती लिहा तुम्ही इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर असं लिहायचं असतं. ठीक आहे, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. गेली बघा एरर, इथली एरर गेली बघा आता. ठीक आहे, तर मी हा स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. create a scanner class object to read a data from keyboard. ओके, आता बघू काय करायचं. इथे लिहिलं SYSO, एंटर प्रोडक्ट आयडी, एंटर प्रोडक्ट आयडी, PID equal to SC dot next int, enter product name. काय बरं? P name equal to SC dot next. मग तुम्ही विचाराल सर हे काय आहे नेक्स्ट इंट? तर नेक्स्ट इंट काय आहे माहिती का? तो कीबोर्ड वरनं इंटिजर व्हॅल्यू घेतो आणि तो प्री याच्यात देतो. जसं तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये लिहायचे %d, इथे तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये लिहायचे %s स्ट्रिंग साठी. लक्षात घ्या, मी कम्पेअर करतोय. सी मध्ये तुम्ही जे %d लिहायचे ते लिहिण्याच्या ऐवजी इथे ही मेथड आहे. ही मेथड कीबोर्ड वरनं नंबर घेणार, तो याला देणार. ही मेथड स्ट्रिंग घेणार, ती याला देणार. पुढचं काय घेतलं मी बघा. ओके, SYSO, एंटर प्रोडक्ट प्राइस. ओके, प्राइस इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. बस एवढं तीनच घेतो मी. याला प्रिंट करूयात. SYSO प्रोडक्ट आयडी प्लस
id, product name, आता बघा हे एवढं झालं, सेमच प्रोग्राम आहे. सांगा कुठला प्रोग्राम सोपा आहे, हा का तो पहिलेचा? टेल मी. तेच आउटपुट येईल. प्रोडक्ट आयडी फक्त युजरकडनं घेतलं मी डेटा, बाकी काही नाही. हे बघा आयडी आला, नेम आला, प्राइस आला. टेल मी विच प्रोग्राम इज सिम्पल. त्याचं पण हेच आउटपुट आहे, याचं पण हेच आउटपुट आहे. टेल मी. ओके, तो फर्स्ट अप्रोच, हा सेकंड अप्रोच. व्हॉट यू थिंक, विच इज बेटर प्रोग्राम? टेल मी. हॅलो, हा का आत्ता केला तो श्रावणी, हा प्रोग्राम का? पण मग आता एक लक्षात घ्या, याचा काय उपयोग असा प्रोग्राम शिकून आपल्याला? नाही, हा सोपा आहे. आय एम ॲग्री. लिसन, यू आर राईट, हा प्रोग्राम सोपा आहे. पण रिअल टाइम सॉफ्टवेअर असे नाही बनणार ना. उद्या जर मी म्हटलं कस्टमरचा डेटा टाका, कुठे टाकाल तुम्ही? इथेच टाकाल का? उद्या म्हटलं बिलचा डेटा टाका, इथेच टाकाल का? रिअल टाइम सॉफ्टवेअर असे नाही बनत. हा फक्त सिंटॅक्स समजायला सोपा आहे, बस, बाकी काही नाही याचं काम. हा प्रोग्राम फक्त सिंटॅक्स समजायला सोपा आहे. पण स्टँडर्डाइज प्रोग्राम हा आहे. बघा इथे प्रॉडक्ट क्लास वेगळा. लुक ॲट दिस. एकदा आपल्याला थोडंसं शिकताना कन्फ्युजन होईल, पण त्याच्याने तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप होतील रिअल टाइमचे. हा झाला तुमचा मेन क्लास. हा प्रोग्राम एकदम स्ट्रक्चर वाटत नाही का तुम्हाला? याच्यापेक्षा, या एका क्लासपेक्षा हे 3 क्लासमध्ये काम केलं. म्हणजे याचं काम फक्त डेटा होल्ड करणं, याचं काम फक्त मेनचं ऑर्डर देणं, याचं काम डेटा ऍक्सेप्ट करणं आणि डिस्प्ले करणं. येस ऑर नो? टेल मी. विच इज मोर स्ट्रक्चर्ड प्रोग्राम? दिस इज माय द फर्स्ट प्रोग्राम अँड दिस वन इज द सेकंड प्रोग्राम. जो एका क्लासचा आहे की जो 3 क्लासचा आहे? टेल मी. विच इज मोर लाईक अ स्टँडर्डाइज प्रोग्राम, 1 क्लास और 3 क्लासेस? टेल मी. विच वन इज अ स्टँडर्ड प्रोग्राम की जो रिअल टाइम डेव्हलपमेंट नुसार वाट प्रॉब्लेम? येस, दॅट्स राईट आमेय, करेक्ट. कारण की रिअल टाइम मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर असे डेव्हलप करायचे असतात की हिअर यू नीड टू क्रिएट अ क्लास प्रोडक्ट वेअर यू हॅव व्हेरिएबल्स, यू हॅव सेट मेथड. नाही तर इक्लिप्सने कशाला दिल्या असत्या मेथड? बोला तर बरं मला. या मेथड मला एका सेकंदात मिळत आहे. बघा मी याला डिलीट केलं, हे बघा डिलीट केलं याला. इथे फक्त मी लिहितो, राईट क्लिक करा, गो टू सोर्स करा आणि जनरेट गेटर सेटर्स. हे बघा, मला बघायची गरज पण नाही काय क्रिएट होतंय काय नाही. बघा आल्या मेथड्स. लुक ॲट दिस. जर याला महत्व नसेल तर हे का दिलं इक्लिप्सने आपल्याला? काहीतरी रिझन असेल की नाही त्याचं? बोला. इक्लिप्स स्टँडर्ड आयडी. यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? So this is called as your class here. Okay, where you can set the value to the setter method. Okay, then this is your main class where you can create an object of the manager class, call the accept method, go to accept method where you can take, now to you can use a scanner class here. तुम्ही वापरू शकता इकडे scanner. You can use the scanner class here. Okay, सो या व्हॅल्यू युजर कडनं घ्या तुम्ही. आयडी, नेम आणि प्राइस, क्वांटिटी. हा ऑब्जेक्ट रिटर्न करा. तो रिटर्न केलेला ऑब्जेक्ट कोणाकडे आला? मेन कडे आला. परत तो त्याने याला दिला, याने तो डिस्प्लेला पास केला. गो टू डिस्प्ले नाव. डिस्प्ले काय करेल? त्यांना डिस्प्ले करायचं काम करेल. प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस अँड प्रोडक्ट क्वांटिटी. ठीक आहे. सो प्रोग्राम समजला सगळ्यांना? येस एव्हरीवन. आता हा झाला एका प्रॉडक्टचा. तुम्ही रिप्लाय करत नाही म्हणून मला पुढे सांगायला कन्फ्युजन होतंय. यू शुड रिप्लाय मी, की म्हणजे कळतं का नाही कळतं. नाही तर मला भरपूर भारी ऍप्लिकेशन बनवायची अजून. येस, डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीवन? तो हा झाला एकच ऑब्जेक्ट. हा काय झाला? एकच ऑब्जेक्ट झाला. जर मला कोणी म्हटलं, कारण की असं तुम्हाला हेवी नको वाटायला. जर तुम्हाला वाटतंय सर जास्त जड होतंय किंवा अवघड वाटतंय तर यू टेल मी इमिजिएटली. ठीक आहे, कारण की काल एवढं आपण शिकलो होतो. तर मी आज काय करणार आहे, हा झाला एकच ऑब्जेक्ट.
जर उद्या तुम्हाला कोणी, चला स्कॅनर यूज करू इकडे, याला पॅकेज लागतं. हे बघा पॅकेज आलं वरती इथे, हे बघा, हे झालं पॅकेज. असं लिहिलं तरी चालतंय. हा, हे बघा इथे आलो, SYSO, एंटर दी प्रोडक्ट ID, ओके, इंटिजर PID घेतला, इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इन SYSO, एंटर प्रोडक्ट नेम, ओके, नेक्स्ट एंटर प्रोडक्ट प्राइस. इथे लिहिलं मी प्राइस कशा ते काय माहिती, इंटिजर का काय बघून घ्या क्लासमध्ये. प्राइस कशी घेतली आपण, इंटिजर मध्ये, ठीक आहे. इथे आलो, प्राइस लिहिलं इक्वल टू नेक्स्ट इन, आणि या व्हॅल्यू पास करा इथे. प्राइस, क्वांटिटी पण आहे. ठीक आहे, इथे आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, स्कॅनर करून डेटा घेतला, आयडी घ्या, नेक्स्ट इन का दिलं, टू रीड द इंटिजर व्हॅल्यू, टू रीड इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम कीबोर्ड. ठीक आहे, याचा अर्थ नेक्स्ट का दिलं, टू रीड स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, त्यासाठी आपण ही घेतलं. ठीक आहे, चला रन करू याला एकदा परत, राईट क्लिक, रन ॲज. हे बघा, प्रोडक्ट ID घेतला 1, प्रोडक्ट नेम घेतलं बुक्स, ठीक आहे, प्राइस घेतली याची 100 रुपीज, क्वांटिटी 2, हे आलं रेकॉर्ड्स. आता हे झालं एका ऑब्जेक्टचं, हे झालं एका ऑब्जेक्टचं, बरोबर आहे. जर मला मल्टिपल ऑब्जेक्ट करायचे असेल, करू का आता का नको, आधी एवढं करता, टेल मी, आधी एवढं प्रॅक्टिस करता का सगळे, प्लीज रिप्लाय. हॅलो, आधी एवढं प्रॅक्टिस करणार का, कारण काल आपण घेतला होता म्हणून मी विचारलं. ठीक आहे, सो जस्ट कम्प्लीट दिस प्रोग्राम टुडे, म्हणजे का मल्टिपल ऑब्जेक्टचं सांगू आता. ठीक आहे, फाईन. सो याला प्रॅक्टिस करा आधी, मग आपण कसं मल्टिपल प्रोडक्टचं करूयात नंतर. पण त्याच्यासाठी अजून एक सोपा प्रोग्राम करायचा आज. एक काम करा बघा, इथे 2, ओके, यस यू कॅन प्रॅक्टिस दिस. अँड वन मोर सिम्पल प्रोग्राम, लिसन. काय करायचं बघा, एक क्लास घेतला मी लॉजिक नावाचा, सिम्पल, मला म्हणजे थोडं तुम्ही जावा सोबत कम्फर्टेबल व्हायला हवा म्हणून ना. त्याचे जे फंक्शन घेऊ आपण, काय काय फंक्शन आहे बघा. पब्लिक void फॅक्टर इंटिजर n. आता फॅक्टर कसे कॅल्क्युलेट करतात माहिती तुम्हाला, पब्लिक void फॅक्टोरियल इंटिजर n फॅक्टोरियल्स. पहिले हे दाखवतो, म्हणजे प्रॅक्टिस साठी करायचं आपल्याला. मग याला व्हॅल्यू द्यायला अजून एक क्लास बनवायचा, न्यू क्लास. हा मेन क्लास आहे, ठीक आहे. इथे लिहायचं SYSO 1 फॉर
फॅक्टर, 2 फॉर फॅक्टोरियल. ओके. आता स्कॅनर क्लास घेतला इकडे आपण, एससी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, सिस्टीम डॉट इन. ओके. एंटर युअर चॉईस, एंटर युअर चॉईस. ओके. इथे काय केलं, सी एच एस सी डॉट नेक्स्ट इंट, चॉईस 1 घेतली. स्विच केस 1, ब्रेक केस 2, ब्रेक ब्रेक केस 3, ब्रेक. ओके. एंटर युअर चॉईस. ओके. केस 1 मध्ये आलो, SYSO, एंटर एनी नंबर फॉर फॅक्टर. ओके. बघा मी काय करतो, नीट लक्ष द्या. मी काय केलं, मेन क्लास लिहिला. मेन क्लास मध्ये लिहिलं 1 फॉर फॅक्टर, 2 फॉर फॅक्टोरियल, /n, 3 फॉर प्राईम नंबर, /n, 4 फॉर रिव्हर्स ऑफ नंबर, /n, 5 फॉर पॉवर. ठीक आहे. त्या क्लासचा ऑब्जेक्ट केला, लॉजिक क्लासचा. ठीक आहे. आता इथे नंबर घेतला, एक मिनिट आहे, सेशन मला आता डिस्कनेक्ट होईल, परत कनेक्ट करावं लागेल. 1 सेकंड. एकदा मी डिस्कनेक्ट करतो, परत कनेक्ट करतो. 1 सेकंड, नाही तर सेव्ह नाही होणार ते.